ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होती सायलीपासून. तर आता इथे सायली देवी आई समोर जाते, दिवा लावते, हात जोडते आणि म्हणते की ह्या ना सुखरूप ठेव. चैतन्य भाऊजी, पोलीस यांच्यापैकी कोणालाही काय होऊ देऊ नकोस असं म्हणते सायली. महिपत सारखा नराधम पकडलाच गेला पाहिजे देवी आई. आणि जर तो पकडला गेला ना तर रविराज काकांचा अपघात कोणी केला होता आणि सुपारी कोण दिली होती हा माणूस सुद्धा सापडेल. देवी आई ह्याच्यासारख्या दुर्जनाला शिक्षा तर व्हायलाच हवी. मी खूप विश्वासाने तुझ्यावर यांची जबाबदारी टाकतेय आणि ह्या विश्वासाला तडा जाणार नाही याची खात्री आहे मला असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. आणि आता तिची प्रार्थना पूर्ण होते. तर आता इथे प्रिया कॉल करते साक्षीला. तर आता इथे साक्षी म्हणते बोल प्रिया. तर प्रिया म्हणते साक्षी तुला आज अण्णा सरांनी कॉन्टॅक्ट केला होता का असं म्हणते प्रिया. नाही ग असं का विचारतेस असं म्हणते आता इथे साक्षी. नाही अगं स्पेसिफिक असं काही नाही, मला वाटलं तुझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल, त्यांनी तुला कॉन्टॅक्ट करून अपडेट वगैरे दिलं असेल असं म्हणते प्रिया. कसलं अपडेट? अण्णांना काही झालं नाही आहे ना, तुला माहिती आहे आणि तू मला सांगत नाही असं काही नाही आहे ना असं म्हणते आता इथे साक्षी. नाही अगं असं म्हणते आता इथे प्रिया, मला का काय माहित असेल. अगं माझी इच्छा आहे की अण्णाचं लवकरात लवकर यावं आणि त्यांनी तुला कॉल तरी निदान करावं असं म्हणते प्रिया. मी तर त्यांची वाट बघून थकले आता असं म्हणते आता इथे साक्षी. जर अण्णा सरनी तुला कॉल केला किंवा ती तुझ्या घरी आली तर मला लगेच कळवशील असं म्हणते आता इथे प्रिया. हा ते काय आहे ना अण्णा सर लवकर परत यावे म्हणून मी नवस बोलले आहे असं म्हणते आता इथे प्रिया. बघा प्रेक्षक हो, मंदिरात जाऊन अभिषेक करेन असं म्हटलंय ना मी, म्हणून म्हणते नक्की कळव हा मला असं म्हणते आता इथे प्रिया. हो असं म्हणते आता इथे साक्षी. ठीक आहे ठेवते, काळजी घे असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, प्रियाने कसं कुंडाळे साक्षीला आणि साक्षी किती मूर्ख आहे हे कळते आम्हाला. महिपत या साक्षीच्या घरी पण नाही आहे, कुठे गेला असेल असं म्हणते आता इथे प्रिया. प्रियाने असं का विचारलं असेल की अण्णाने मला कॉन्टॅक्ट केला होता का म्हणून असं म्हणते आता इथे साक्षी. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे साक्षी म्हणते प्रिया माझ्यापासून काही लपवत तर नाही ना असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, काल अर्जुनला ज्या घरावर शंका होती त्याच्यासमोर आता पोलीस येतात. तर आता पोलीस म्हणतात की तुमच्या घराला चारही बाजूने पोलिसांनी घेरला आहे, इथून कोणीही निसटू शकत नाही. जे कोणी आतमध्ये असतील त्यांनी हात वर करून लवकरात लवकर बाहेर या असं म्हणतात आता इथे पोलिसांनी. आता महिपत नवरा बायको आणि तो मुलगा आतमध्ये असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे महिपतच्या हातामध्ये फोन असतो. तर आता तो फोन लावतो. बोल रे साहेब तुमची व्यवस्था झाली आहे, तुम्हाला आता निघता येईल असं म्हणतो आता इथे तो. त्याचा गुंट बघा प्रेक्षक हो, आता लगेच निघूया असं म्हणतो आता तो. नाही नाही आधी मटण भाकरी चुरून खातो, हात धुतो, पान बिन खातो आणि मग आपण भेटू असं म्हणतो आता इथे महिपत. बरं ठीक आहे असं म्हणतो आता गोंडा. अरे ठीक आहे काय तुझ्या मेंदूत कवटी नाही का काय, इथे पोलीस माझ्या इथपर्यंत येऊन पोचले असं म्हणतो आता इथे महिपत त्याच्या गुंडाला. काय तिथेच थांब असं म्हणतो महिपत, मिथून कुठे निष्ठायचं बघतो ते असं म्हणतो इथे महिपत. आणि फोन ठेवतो आता त्याचा गुंड. तर आता महिपत फोन ठेवलेला असतो. तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे, जर तुम्ही बाहेर नाही आलात तर आम्हाला दार तोडावं लागेल असं म्हणतो आता इथे तो पोलीसवाला बघा प्रेक्षक म्हणजेच इन्स्पेक्टर सावंत. तर आता पोलीस बंदोबस्त पूर्ण झालेला असतो. आता असं काहीतरी केलं पाहिजे की त्यांच्या तोंडावर पळून जाता यायला पाहिजे असं म्हणतो इथे महिपत बघा प्रेक्षक. आणि आता तो बघतो पाठीमागे त्या फॅमिलीकडे म्हणजे नवरा बायको आणि त्यांच्या मुलाकडे. तर आता इथे बाहेर बंदुकी थांबलेले असतात पोलीस वगैरे बघा प्रेक्षक. आणि अर्जुन पण इथेच असतो. तर आता इथे दरवाजा उघडतो महिपत. तर आता इथे त्यातून एक माणूस बाहेर पडतो आणि आता महिपत त्याला धरून आलेला असतो बाहेर. इन्स्पेक्टर असं म्हणतो इथे महिपत, तुमच्या सगळ्या माणसांना सांगा हत्यारे खाली टाका म्हणून, नाहीतर ह्याचा फुकट जीव जाईल हा असं म्हणतो इथे महिपत. तर चैतन्य आणि अर्जुन समोर थांबलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे हत्यारे खाली ठेवायला सांगतो महिपत आणि सगळेजण खाली ठेवतात सुद्धा बघा प्रेक्षक हो. महिपत सोडेला असं म्हणतो इथे अर्जुन. ए सुभेदार एक जरी पाऊल पुढे टाकलं ना तर गोळीना ह्याच्या डोक्यात 113% जाणार आणि तुकडे होणार त्याचे असं म्हणतो इथे महिपत. तर आता इथे महिपत जात असतो बघा प्रेक्षक समोरून त्याला घेऊन. काय सुभेदार असं म्हणतो महिपत, खाली उभे आहे ना तुमच्यापेक्षा मोठे आहे, आमची केस पांढरे झाले तरी तुम्ही आमचं ऐकत नाही असं म्हणतो महिपत. तुम्ही जा शायनिंग मारायला, ह्याचा फुकट जेव जाईल कळलं ना असं म्हणतो महिपत. अर्जुन म्हणतो जास्ती आवाज करू नकोस, हा तर सुटेलच पण तू सुटणार नाही आहेस असं म्हणतो इथे अर्जुन. एवढा माज कुठून येतो सुभेदार साहेब असं म्हणतो महिपत. ही काय खेळण्यातली बंदूक आहे का असं म्हणतो इथे महिपत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो म्हणतो जोपर्यंत ही माझ्या हातात आहे ना तुम्ही माझा काहीच वाकडा करू शकत नाही असं म्हणतो इथे महिपत. कळलं ना असं म्हणतो तो. माझा एक महिपत असं म्हणतो इथे अर्जुन. शाळा हो आणि सरेंडर कर स्वतःला असं म्हणतो अर्जुन. एवढी इंग्लिश नाही येत आपल्याला असं म्हणतो इथे महिपत. सुभेदार साहेब पण एक गोष्ट मी करू शकतो 113% असं म्हणतो इथे महिपत. कुठली बघायची का असं म्हणतो तो. तर आता तो ढकलतो का प्रेक्षक अर्जुन वरती आणि पळून जातो तिथून महिपत. तर आता इथे बघा प्रेक्षक पोलीस सगळे हत्यारे आपले उचलतात आणि महिपत मात्र पळून जातो तिथून. तर आता इथे अर्जुन पाठीमागे गोळी मारत असतो आणि सगळे पळून जात असतात त्याच्या पाठीमागून बघा प्रेक्षक अर्जुन चैतन्य पोलीस वगैरे. तर आता इथे सायली मात्र जोरात प्रार्थना करत असते देवी आई समोर. तर आता इथे महिपत पळत जात असतो बघा प्रेक्षक हो.
तर आता इथे अर्जुन येतो त्याच्या पाठीमागून. तर आता मैपत परत गोळ्या झाडत असतो. तर आता इथे परत परत झाडत असतो तो गोळ्या आणि अर्जुन मात्र वाचत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैपत पळत पळत जातो. तर आता इथे अर्जुन त्याचा पाठलाग करतच असतो. तर आता अर्जुन पळत पळत जातो आणि मैपतला पकडायला जातो बघा प्रेक्षक होतो. तर त्याच्या हातामध्ये बंदूक असते आणि आता इथे मैपतचा पाय अडकतो आणि तो खाली पडतो. तर आता इथे अर्जुन बरोबर येऊन पोचतो बघा प्रेक्षक हो मैपतपर्यंत आणि मैपतच्या हातामध्ये बंदूक असते. आता तू सुटत नाहीस मैपत असं म्हणतो इथे अर्जुन. तुला तर मी आता असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे बंदूक असते मैपतच्या हातामध्ये आणि आता तो टार्गेट केलेला असतो बघा प्रेक्षक हो अर्जुनवरती. तर आता इथे मैपत उभारतो. तर आता तो बरोबर निशाणा पकडतो अर्जुनवरती आणि आता अर्जुन मात्र गोल गोल फिरत असतो बघा प्रेक्षक हो. मैपत टार्गेटवर ठेवलेला असतो अर्जुनला आणि अर्जुन मात्र गोल गोल फिरत असतो आणि सायली इथे प्रार्थना करत असते अर्जुनच्या सेफ्टीसाठी बघा प्रेक्षक हो. हिम्मत असेल तर चालव गोळी माझ्यावर असं म्हणतो इथे अर्जुन. चालव असं म्हणतो तो. ए सुभेदार असं म्हणतो इथे मैपत. तुला जिवंत सोडायला मी तयार आहे असं म्हणतो इथे मैपत. मला फक्त इथनं जाऊ दे असं म्हणतो मैपत. तू आता कुठेही जाणार नाहीस मैपत असं म्हणतो इथे अर्जुन. तुझा खेळ संपलाय आता असं म्हणतो अर्जुन. खेळ माझा नाही, खेळ तुझा संपलाय असं म्हणतो इथे मैपत. कळलं का सुभेदार असं म्हणतो इथे मैपत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन बघतो त्या बंदुकीकडे. मरायला तयार राहा आता असं म्हणतो इथे मैपत. अर्जुन मात्र काय पाठीमागे हटत नाही बघा प्रेक्षक हो आणि सायली मात्र खूप मनापासून प्रार्थना करत असते दिवेसमोर. तर आता इथे मैपत गोळी झाडतो मात्र ती काय लागत नाही कारण आता गोळ्या संपलेल्या असतात बघा प्रेक्षक हो त्या बंदुकीतल्या. तर आता गोळीच येत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता मैपत चिडतो. मैपत असं म्हणतो इथे अर्जुन आणि त्याला मारतो अर्जुन. तर आता इथे मैपत हातामध्ये मशाल घेतो आणि त्याला आग असते बघा प्रेक्षक हो. मैपत मैपत असं म्हणतो इथे अर्जुन. ये ना ये सुभेदार ये असं म्हणतो इथे मैपत बघा प्रेक्षक हो. आज या जंगलात तुला उभा जाळणार ना तर नाव मैपत चिखरे सांगत नाहीस म्हणतो मैपत. तू असा नाहीयेस मैपत असं म्हणतो इथे अर्जुन. तू वाचणार नाहीस असं म्हणतो तो परत. तर आता इथे वार करत असतो बघा प्रेक्षक हो मैपत अर्जुन वरती आणि अर्जुन त्याला डिफेंड करत असतो स्वतःला. तर आता इथे अर्जुन पकडतो त्या मशालीला जेव्हा अटॅक करत असतो मैपत आणि आता त्यांच्यामध्ये फायटिंग चालू होते. जोरात फायटिंग चालू होते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन वळत असतो ती मशाल आणि लात मारता होता तो मैपतला बघा प्रेक्षक हो आणि मैपत जाऊन पडतो दूर आणि आता इथे अर्जुन ती मशाल विझवतो बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे मशाल विझल्यानंतर मैपत अटॅक करतो अर्जुनवरती. तर आता इथे अर्जुन पण अटॅक करतो बघा प्रेक्षक हो त्या मशालीने. मात्र ती विझलेली असते आता इथे. तर आता इथे मैपत खूप जोरात अटॅक करतो बघा प्रेक्षक हो अर्जुनवर आणि खूप मोठी फायटिंग दाखवली त्यांची. तर आता इथे लात मारतो अर्जुन मैपतला आणि आता इथे दोघे परत फायटिंग करतात. मी तुला सोडणार नाही आज असं म्हणतो होता इथे अर्जुन. तर आता मैपत पकडतो बघा प्रेक्षक हो अर्जुनला आणि अर्जुनचा गळा आवळणार असतो तो जोरात. तर आता इथे अर्जुन सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. मैपत मात्र पूर्ण स्ट्रेंथ लावत असतो अर्जुनवरती बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुनला खूप त्रास होत असतो. तर आता इथे लात मारतो तो बघा प्रेक्षक हो मैपतला. तर आता इथे मैपतला परत मारतो अर्जुन आणि बुक्का वगैरे मारतो आता तो जोर जोरात. तर आता इथे मैपत पण खूप टफ फाईट देत असतो आणि पोटात वगैरे मारतो बघा प्रेक्षक हो तो अर्जुनच्या आणि आता डोक्यावर मारतो मैपत. खूप जोर जोरात मारतो आता इथे मैपत अर्जुनला बघा प्रेक्षक हो. हे पोलीस वगैरे कुठे आहेत बघा प्रेक्षक हो. एवढा वेळ झाला आणि हे लोक तिथेच आहेत. तर आता इथे अर्जुनला चक्कर येते कारण मैपतने त्याच्या गालावर खूप जोरात मारलेला असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे चक्कर आल्यासारखे होते अर्जुनला आणि खूप खुश होतो मैपत तो वाचला म्हणून. तर आता इथे लात मारतो मैपत आणि अर्जुन खाली पडून जातो बघा प्रेक्षक हो बेशुद्ध होऊन. तर आता इथे फोटो खाली पडतो बघा प्रेक्षक हो आणि सायलीला वाटतं काहीतरी चुकीचा संकेत आला म्हणून. तर आता इथे सायली बघायला जाते कुणाचा फोटो खाली पडला म्हणून. तर आता ती तो फोटो उचलते आणि बघते तर काय अर्जुन आणि सायलीच्या फोटोवरती क्रॅक पडलेला असतो. तर आता इथे सायलीला खूप भीती वाटायला लागते की इथे फोटो पडला, फ्रेम पडला आणि काच फुटली म्हणून. आमची फोटो फ्रेम असं म्हणते आता इथे सायली. खूप घाबरते ती. हा कसला संकेत आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता ती बघते देवी आहे इकडे बघा प्रेक्षक हो. अहो असं म्हणते आता इथे सायली घाबरते ती खूप. काय झालं तर नाही ना अर्जुनला म्हणून. नाही 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 असं म्हणते आता इथे सायली. अहो अहो असं करत बसते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे मैपत जातो अर्जुनला बघायला आणि आता तो बघतो त्याच्याकडे आणि खूप खुश होतो बघा प्रेक्षक हो आणि आता तो खाली बघतो त्याच्या तोंडाकडे आणि आता हसतो खूप जोरजोरात हसतो. तर आता इथे सायली निघून जात असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळेजण म्हणतात कुठे चाललंय सायली असं म्हणून तिला आठवतात बघा प्रेक्षक हो. प्रतिमा, रविराज आणि कल्पना सगळेजण अडवतात तिला. मी यांच्याकडे जाते असं म्हणते आता इथे सायली. मला ह्यांना काहीतरी झालं तर मी जाते ना. अगं वेडी वगैरे आहेस का असं म्हणते कल्पना. ह्यांना काय झालं तर मी काय करू असं म्हणते आता इथे सायली. यांच्यापेक्षा मी जाते ना यांच्याकडे असं म्हणते सायली. तू जायचं नाही सायली असं म्हणते आता इथे प्रतिमा. इथे येऊन बस बघू असं म्हणते प्रतिमा. काय चाललंय तुझं बाळा असं म्हणते आता इथे प्रतिमा. मला जाऊ दे ना यांच्याकडे असं म्हणून रडायला लागते ती. तर आता इथे रविराज म्हणतो हे बघ तू शांतपणे बस असं म्हणतो रविराज. कुठेही जाऊ नको शांतपणे बस असं म्हणतो रविराज. शांत कशी राहू रविराज काका, मला भीती वाटते, मला सतत बेचैन होतीये मी असं म्हणते सायली. असं वाटते की यांच्या जीवाला धोका येणं गरज आहे माझी असं म्हणते सायली. मी त्यापेक्षा जाते ना यांच्याकडे असं म्हणते सायली. तर रविराज तिला थांबवतो आणि तिच्या हातावर हात देतो आणि म्हणतो अर्जुनची लढाई लढतोय ती माझी लढाई असं म्हणतो रविराज. ते खरं तर मला लढायला हवी.
आणि बाळा तू तू मला माझ्या मुलीसारखीच आहेस असं म्हणतो आता इथे रविराज. खरं तर माझीच मुलगी आहेस असं म्हणतो आता इथे रविराज. तर सायली खुश होते बघा प्रेक्षक हो. आणि हा तुझा बाप जिवंत असेपर्यंत तुझ्या अर्जुनला तुला वचन देतो काही होऊ देणार नाही मी त्याला असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. तर आता रविराज जातो बघा प्रेक्षक हो अर्जुनला बघायला. तर आता इथे कल्पना म्हणते सायली नको काळजी करूस. तर आता सगळेजण येऊन धीर देतात सायलीला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुनचे डोळे उघडे होतात आणि आता तो पकडतो बघा प्रेक्षक हो महिपतला. आणि त्याचा गळा आवळतो तो जोरात आता इथे अर्जुन. हे म्हणून आता जोरात आपटतो आता तो महिपतच्या डोक्यावरती बघा प्रेक्षक हो. महिपत असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि जोर जोरात बुक्के मारतो होता तो महिपतला बघा प्रेक्षक हो. तर आता हसायला लागतो महिपत जोर जोरात हसायला लागतो तो. तर खूप मारतो आता इथे अर्जुन महिपतला बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे महिपतला तो आदळतो जोरात आता इथे अर्जुन झाडावर. आणि आता खाली पडतो बघा प्रेक्षक हो महिपत. आणि अर्जुन म्हणतो त्याला उठ उठ असं म्हणतो आता इथे महिपतला. आणि आता खूप मारायला लागतो अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप खूप मारायला लागतो अर्जुन परत महिपतला. आणि महिपत वेड्यासारखा हसायला लागतो बघा प्रेक्षक हो. आणि जाप झोप मारत असतो आता इथे अर्जुन महिपतला. आणि खूप रक्त येत असतं आता इथे महिपतच्या तोंडातून बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे महिपत पाठीमागे जाऊन कोसळतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन जातो आणि महिपतच्या तोंडासमोर थांबतो तो पण. तर आता इथे खूप मारतो आता इथे तो महिपतला पकडून खूप मारतो बघा प्रेक्षक हो. उठ उठ तुझ्या बापाची शिक्षा अजून बाकी आहे उठ असं म्हणतो आता इथे अर्जुन महिपतला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुनला पण खूप दम लागलेला असतो आणि त्याला चालायला पण येत नसतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे महिपत जागा होतो परत. तर आता इथे महिपत पाठीमागे जागा होतो आणि आता तो उभारतो बघा प्रेक्षक हो. आणि अर्जुन तिथेच थांबलेला असतो. तर आता इथे महिपत पाठीमागे येतो अर्जुनच्या बरोबर. तर आता त्याच्या हातामध्ये सुरा असतो. तर आता इथे तो चोऱ्याने अटॅक करणार असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता तो अटॅक करतो अर्जुनच्या हातावर अटॅक करतो बघा प्रेक्षक हो. महिपत जोरात अटॅक करतो आणि पाठीमागे लागते आता त्याला ती खूण. आणि आता इथे महिपत पकडतो कॉलरने अर्जुनला. तर आता इथे महिपत म्हणतो ए सुभेदार कशाला नको तिथे ना खुपसतो तू असं म्हणतो आता इथे महिपत. 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला तो तुझ्या माननीय काकाचा त्याच्यासाठी कशाला मरायला तयार आहेस तू असं म्हणतो आता इथे महिपत. तुला मरायचं आहे ना असं म्हणतो आता इथे महिपत. बघ मी तुला 113% खपवतो आता असं म्हणतो महिपत. ए सुभेदार असं म्हणतो आता इथे महिपत. आणि आता तो त्याला सुरीने मारतो बघा प्रेक्षक हो. आणि अटॅक करतो आता त्याच्या गळावरती. तर आता इथे खूप जोरात लागतं अर्जुनला आणि आता तो चक्करून पडतो. तर आता इथे महिपत पळत जात असतो बघा प्रेक्षक हो. आणि खूप रक्त येत असतं आता इथे अर्जुनच्या हातामधून. आणि महिपत मात्र पळून पळून जात असतो आणि अर्जुन त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतो. तर पळत जातो तिथे खूप बघा प्रेक्षक हो महिपत. आणि अर्जुनला काय उठायला येत नाही. तर आता त्याच्या हातामध्ये एक रॉड सापडते आता अर्जुनला. आणि तो रॉड आता तो आपल्या हातामध्ये घेतो. आणि आता इथे महिपत पळत असतो त्याच्यावर तो अटॅक करतो आणि रॉड फेकतो बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे महिपत खाली पडतो तो रॉड लागून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे महिपत पडलेला असतो. तर अर्जुन उठून येतो आणि त्याच्या पायावर हात ठेवतो. महिपत शिकरे तुझ्यासारखा किडा अर्जुन सुभेदारला कधीच मारू शकत नाही असं म्हणतो अर्जुन. आणि आता त्याचा पाय ठेवतो तो त्याच्या पाठीमागे. तर आता इथे पोलीस येतात बघा प्रेक्षक हो तेवढ्यातच. आणि आता इथे पोलीस आलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पोलीस येतात. अर्जुन अर्जुन असं म्हणत चैतन्य येतो बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे पोलीस सुद्धा येतात. आता पुढचं आयुष्य जेलमध्ये असं म्हणतो आता इथे अर्जुन. अर्जुन अरे असं म्हणतो आता इथे चैतन्य. कारण अर्जुनला खूप मार लागलेला असतो ना. तर आता इथे घ्या रे याला ताब्यात असं म्हणतात आता इन्स्पेक्टरांनी ताब्यात घेतात बघा प्रेक्षक हो पोलीस आता महिपतला. चल असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि आता इथे महिपतला घेऊन जातात बघा प्रेक्षक हो ते पोलीस. चल चल काय केवढं लागले तुला असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर आता इथे प्रिया आहे त्याने बघायला लागते बघा प्रेक्षक हो. सुभेदारांच्या घरावर अशी एकावर एक संकट काय येतात असं म्हणते आता इथे प्रतिमाला पूर्णाची बघा प्रेक्षक हो. पूर्णा असं म्हणते आता इथे प्रतिमा. अर्जुनला काही नाही होणार असं म्हणते प्रतिमा. खात्री आहे माझी असं म्हणते आता ती. तर आता सायली म्हणते मी रविराज काकांना फोन लावून बघते असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता फोन काय लागत नाही. तर आता कल्पना येते म्हणते काय झालं ग सायली असं म्हणते आता इथे कल्पना. आई हो फोनच लागत नाही असं म्हणते आता इथे सायली. अगं मग परत ट्राय करणं असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो. तर आता प्रिया सगळं ऐकत असते. तर आता इथे रविराज म्हणतो इन्स्पेक्टर सावंत काय झालं असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात आम्ही अरेस्ट केलंय महिपतला. दॅट्स गुड न्यूज असं म्हणतो आता इथे रविराज. बरं पण अर्जुन कसं असं म्हणतो आता इथे रविराज. ते आता ओके ते त्या बाजूला आहे तसं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. तर आता इथे तेवढ्यातच फोन येतो रविराजला सायलीचा. हा बोल सायली असं म्हणतो आता इथे रविराज. हॅलो रविराज काका कुठे आहे तुम्ही आणि हे कुठे आहे तसं म्हणते सायली. तुम्ही ह्या ना भेटलात का आणि हे कसं आहेत त्यांना सांगा ना फोन लावा मला बोलायचं त्यांच्याशी असं म्हणते आता सायली. तर रविराज म्हणतो सायली सायली शांत हो. हे बघ अर्जुन बरं आहे. मी अजून त्याला भेटलेलो नाही आहे पण तो बरा आहे असं म्हणतो आता इथे रविराज. आणि खूप मोठी बातमी आहे असं म्हणतो आता इथे रविराज. काय झालं असं म्हणते सायली. महिपत शिकरे सापडले असं म्हणतो आता इथे रविराज. आणि पोलिसांनी त्याला अटक केली असं म्हणतो आता इथे रविराज. म्हणजे आनंदाची बातमी आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे प्रियाचा चेहरा उतरतो बघा प्रेक्षक हो. ह्यांना सांगा मला फोन करायला मी वाट बघते असं म्हणते सायली. हो जातो हां मी फोन ठेवतो असं म्हणतो रविराज. तर आता इथे रविराज जातो बघा प्रेक्षक हो अर्जुनला बघायला. आनंदाची बातमी म्हणजे असं म्हणते आता इथे प्रणा,ची अर्जुन ठीक आहे असं म्हणते ती. हो ते ठीक आहेत आणि त्याने यश पण मिळालंय. महिपत शिकरेला पोलिसांनी अटक केली असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो.
तर सगळ्यांना खूप आनंद होतो. मात्र प्रियाचा चेहरा उतरतो. काय सांगतेस असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता सगळेजण दिव्याने आमचं म्हणणं ऐकलं असं म्हणते आता इथे पूर्णाची. आता सुमन सापडतीत म्हणजे झालं असं म्हणते आता इथे पूर्णाची. सापडेल, नक्की सापडेल असं म्हणते आता इथे कल्पना. आणि सायली, तू ना अशीच हसत राहा. तुझ्या डोळ्यामध्ये पाणी नाही बघू शकत ग असं म्हणते कल्पना. बरं, अर्जुन कधी येतोय असं म्हणते आता इथे कल्पना. ते येतील आई लवकरच. काळजी करायचं काही कारण नाही असं म्हणते आता इथे सायली. सायली असं म्हणते आता इथे प्रतिमा. मग अशी तुझा कॉल आला ना तेव्हा मी घरी देव पाण्यात ठेवून आले. मला आता घरी जायला हवं असं म्हणते आता इथे प्रतिमा. निघते असं म्हणते ती बघा प्रेक्षक हो. तर आता प्रतिमा म्हणते येते मी पूर्णाची. तर सांभाळून जा असं म्हणते पूर्ण आहे. तर आता इथे जाते बघा प्रेक्षक हो प्रतिमा आपल्या घरी. तर आता प्रियाला खूप टेन्शन होतं. तर सायली म्हणते पूर्णाची मी दिव्यासमोर दिवा लावते असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे जाते बघा प्रेक्षक हो सायली दिवा लावण्यासाठी. आणि प्रिया मात्र खूप खूप टेन्शनमध्ये असते ही सगळी गुड न्यूज ऐकून. महिपत असा कसा सापडला असं म्हणते आता इथे प्रिया. पळून जाता नाही आलं का त्याला? आणि तो सापडणार नाही अशी सोय करून ठेवली होती मी. आणि पोलिसांना माझ्याबद्दल सगळं सांगून टाकलं तर त्याने असं म्हणत होता इथे प्रिया. तर आता इथे रविराज येतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो महिपतला बघतो. तर आता इथे रविराज कॉलर पकडतो महिपतची. तू माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठला होतास असं म्हणतो रविराज. तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असं म्हणतो रविराज. गेली 20 वर्ष 25 वर्ष तुझ्यामुळे फरफटतोय मी. तुझ्यामुळे असं म्हणतो रविराजाने. आता कानाखाली मारतो बघा प्रेक्षक तो महिपतच्या. शक्य असेल तर मीच तुझा जीव घेतला असता तुझा असं म्हणतो रविराज. मला ह्या हाताने गळा दाबला असता तुझा असं म्हणतो तो. पण नाही असं म्हणतो तो. हे काम कोर्टालाच करू दे असं म्हणतो आता इथे रविराज. तुझ्या मुलीसारखीच तुला देखील जन्मठेपेची शिक्षा होईल ह्याची काळजी मी घेईन असं म्हणतो आता इथे रविराज. जा ह्याला घेऊन असं म्हणतो रविराज. आणि आता इथे पोलीस घेऊन जातात बघा प्रेक्षक हो महिपतला. तर आता रविराजचं खूप फनी सीन दाखवलंय खरंच बघा प्रेक्षक हो. घेऊन जावा ह्याला माझ्या डोळ्यासमोर नकोय हा असं म्हणतो ना खूप हसायला येतं. कारण रविराजने तर काही केलंच नाही, अर्जुनने सगळं केलेलं असतं. त्यामुळे जरा खूप फनी सीन वाटला हा. तर आता इथे अर्जुनला आणतो चैतन्य. हे अर्जुन असं म्हणतो आता इथे रविराज. इन्स्पेक्टर सावंतर म्हणत होते काय झालेलं नाही म्हणून असं म्हणतो रविराज. एवढं काय नाही झालं असं म्हणतो अर्जुन. आय एम परफेक्टली फाईन असं म्हणतो आता इथे अर्जुन. कम्प्लिटली फाईन काय बोलतोयस तू हे असं म्हणतो चैतन्य. हे लवकरात लवकर ट्रीट करायला हवं असं म्हणतो चैतन्य. महिपतला अटक झाली हेच माझ्यासाठी महत्वाचं होतं हो म्हणतो अर्जुन. आपण जिंकलो असं म्हणतो अर्जुन. हो राजा पण आपण हॉस्पिटलमध्ये जायला हवं, आपण ट्रीटमेंट घ्यायला हवी. चल चैतन्य असं म्हणतो आता इथे रविराज. काय झालं नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. चल गाडी घेऊन चल असं म्हणतो आता इथे रविराज. सावकाश सावकाश असं म्हणतो तो. तर आता इथे सायली दिव्या समोर येते आणि प्रार्थना करते, हात जोडते आणि म्हणते दिव्या मी तुझे आभार कसे मानव, तू इतके प्रेम करतेस माझ्यावर असं म्हणते आता सायली. तू माझे सगळे हट्ट पुरवतेस, तुझे आशीर्वाद असेच राहू दे असं म्हणते आता इथे सायली. आणि आता तिचा प्रार्थना करून होतं बघा प्रेक्षक ती खूप खुश असते. तर आजचा भाग इथे संपतो. बघूयात रिकॅपमध्ये काय ते. तर आता इथे रिकॅपमध्ये असं दाखवलंय की हॉस्पिटलमध्ये असतो अर्जुन. तर आता इथे अर्जुनला भेटायला सायली आलेली असते आणि आता तो म्हणतो की महिपत पकडला गेला. तर तो सांगणार कोण जीवावर उठलं होतं, सिनियर आणि प्रतिमा त्याच्या असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे रविराज म्हणतो महिपतला तर शिक्षा होईलच, पण आमच्या अपघाताच्या मास्टर माइंडची सुपारी सुद्धा आता भरली म्हणून समजा असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे बघा प्रेक्षक हो नागराजने डांबून ठेवलेलं असतं सुमनला. तर आता इथे तो मारत असतो सुमनला आणि म्हणतो धोरा त्याच्यातून सोडवले ना तर सोडणार नाही तुला. तर आता इथे महिपत समोर अर्जुन बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर अर्जुन म्हणतो तू पूर्णपणे अडकलायस अर्जुन असं म्हणतो होता इथे महिपतला. त्या मास्टर माइंडचं नाव काय ते सांग असं म्हणतो होता इथे अर्जुन. मी तुला शेवटचं विचारतो असं म्हणतो अर्जुन. तुला सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव काय आहे महिपत असं म्हणतो अर्जुन. तर आता बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा.